फायनली आपल्याला आज भांडी किट मिळणार आहे। आता भांडी किट आणायला जाण्यापासून ते ऑफिसमध्ये सर्व प्रक्रिया पाहायला मिळेल। त्याच्यानंतर भांडी किट तिथून घरी आणल्याच्या नंतर तुमच्या समोर सर्व भांडी किट मी ओपन करून आपल्या कोणकोणते किती वस्तू मिळाल्या ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग आता भांडी किट आणायला जाऊयात। फायनली मी भांडी किट घेऊन घरी देखील आलेलो आहे। आता तुम्ही म्हणाल की भांडी किटमध्ये ऑफिसमधली प्रक्रिया दाखवणार होता, पण ऑफिसमध्ये अशी काही प्रक्रिया घडलीच नाही। कारण की मी तिथे जेव्हा गेलो त्यांनी फक्त माझा आधार नंबर विचारला। आधार नंबर टाकल्यानंतर ते लगेच म्हणले की तुमची भांडी किट आलेली आहे, तुम्ही लगेच घेऊन जा। मला 2च मिनिटांमध्ये त्यांनी भांडी किट काढून दिली। त्याच्यानंतर मी भांडी किट घेऊन घरी देखील आलो आहे। त्यामुळे अशी काही प्रक्रिया घडलीच नाही जशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवा म्हणून उगाच टाईम वेस्ट न करण्यापेक्षा म्हटलं आपल्याला एक भांडी किट ओपन करून दाखवू तुम्हाला आता काय काय वस्तू निघणार आहेत। तर चला आता भांडी किट ओपन करूया आणि पाहूया आपण त्यामध्ये कोणकोणत्या किती वस्तू आपल्याला निघल्यात। तर काय अशा प्रकारची पेटी आहे, पहा ही सगळी पॅक आहे सध्या। आता आपण खोलू यामध्ये पाहू कोणकोणत्या किती वस्तू निघतात आपल्याला। तर चला खोल बरं, पहा खोलल्यानंतर काय अशा प्रकारे दिसत आहे आपल्याला। आता सुरू झाले पहा भांडे। हे काय मग जग, काय अशा प्रकारचं जग आहे। शिक्का आहे कुठे याच्यावर, हे मागून शिक्का आहे याच्यावरती। हे अशा प्रकारचं जग आहे। ठेवूया आपण खाली। आता अजून पाहू आपण कोणकोणत्या किती वस्तू आहेत। खाली काय डब्बा, त्याचा येऊ मसाले डब्बा, काय अशा प्रकारचा मसाले डब्बा आहे। कढई, कढईची की कढई, ह्या पहिल्या शिक्का आहे। अरे मी याच्या मध्ये शिक्का, अशा प्रकारची वस्तू आहेत। कुकर, हे पहा कुकर, काय अशा प्रकारचे बेस्ट कुकर दिसतंय, चांगलं आहे। हे जोडच राहिलं अजून याला, नेमकंच खोललं आहे आपण। अशा प्रकारचं कुकर आहे, कुकरचं खोकं आहे ते। याच्यामध्ये डबे असतील 3 कुकरमध्ये आहे। बाकी अजून खाली काळपीट, झाकण, हे काय आहे परात, परात परत अशा प्रकारची परत आहे। याच्यामध्ये मजबूत आहे वस्तू सगळ्या बरं आहे। सर काय हे काय भगोने, किती 3 भगोने 3 झाकणं, अशा प्रकारचे 3 भगोने 3 झाकण्यात लहान मोठे आपण इथं ठेवू। अजून काय चमचा, पाणी प्यायचा घेऊ वर वाटपत आहे। चमचा आहे, पाणी घ्यायचं असं लागतं। गिलास पहा किती 4 आहे। हे पहा 4 गिलास अशा प्रकारचे आहेत। तर हे पहा अशा प्रकारचे 4 गिलास आहेत। हे पहा किती दिसते भारी। दुसरे पाहू आपण काय काय काढा। वाट्या किती आहेत 8 आहे। हे पहा ह्या अशा लहान वाट्या आहेत, या वरून घ्यायच्या वाट्या ह्या अशा प्रकारच्या 8 वाट्या आहेत। अजून काय वरंगीची पळी, पळी याच्यात काय दिलं याच्यावर शिक्का, नाव असं दुसरं काहीतरी पळी चालेल। वरण घ्यायची पळी, आपल्याकडे त्याला हे म्हणतात काय चमचा, मोठा चमचा वरण घ्यायचा चमचा म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणते ते आम्हाला कमेंट करून कळवा बरं। ही भातवाडी, भातवाडी आहे लहान आहे, छोटी भातवाडीला हे नाही, आपल्या घरच्यापेक्षा मोठल्या आहेत भातवाड्या। ठीक आहे। डब्बे 3 काय स्टीलचे अशा प्रकारचे काही 3 डबे ते आपण पाहू एका मग एक काढे। तर लहान मोठे सगळे हे डबल एक अशा प्रकारचे 3 डबे आहेत। याची स्टील पाहायचं म्हणलं तर बरं आहे, स्टील आहे काय मजबूत आहे। फक्त पळी तशी हलकी आहे, भात वाटपायची बस। बरं याच्यात काय वजन आहे काय नाही आहे, बाकी बरं। अजून दुसरं पाहू परात 4 आहे का। ह्या पहा मेन म्हणजे परात, अशा प्रकारच्या परात आहेत। याच्यावर शिक्का आहे कुठं, परातवर शिक्का नाही आला गाड्या मागे येऊन, नाही परतवर शिक्का नाही आला। काय अशा प्रकारची परत आहे आपल्या पहा 4 परत येत्या। ह्या पहा आपल्या वस्तू इतक्या दिसतात आपल्याला। आणि ही राहिली आता टाकी, शेवटची टाकी।
ह्याच्यात काय काय झाकण झाकण काय याचं एक्स्ट्रा आहे कोणत्या वस्तू असं नाही ना 3 झाकणी पाहिजे ते 3 हे एक एक्स्ट्रा काय झालं असणार आहे हां कढईवरच असलं कोंड आहे त्यावर बसतं का बसते कढईचंच आहे अशा प्रकारे एक झाकण एक काढ चमच्या पा असं कढई टाकू दे बा अशा प्रकारच्या वस्तू आहे सगळ्या यात ताटं किटं बाकी सगळे मजबूत आहे बाकी काही नाही ते फक्त त्याच्यात जसं हलकं म्हणजे येते वस्तू निघली आपल्याला हलकी म्हणजे त्याला काय वजन नाही आपलं घ्यायचं कामचं काही बरं आहे अशा प्रकारे वस्तू आहे सगळ्या काही आता हे ही मोठी सगळ्यात मोठी टाकी पाहून घ्या तुम्ही कशी दिसती या पाहिच्यावर शिक्का आहे जवळपास सगळ्याच वस्तूवरती शिक्का आहे फक्त आपल्या परातवर हे नाही आला आपला शिक्का याच्या भातवाटपावर बी नसनच नाही वाटत याच्यावर बी नाही डब्यावर अजून कशावर शिक्का आहे का डब्यावर बी नाही राहू शिक्का हे याच्यावर आहे शिक्का हे पहा मागून अशा प्रकार शिक्का आहे व्हायच्या वगैरेवर पण शिक्का आहे डबल ते मसाला डब्यावर पण शिक्का आहे व्हायचं नाम सगळ्यात मोठा डबा आहे शिक्का तर मसाला डब्यावरच आहे इथं लावूनच चमकवते कोणी भांडे पाहिलं गेलो तुम्ही त्याला हे भांडे कामगारमध्ये आले सगळे अशा प्रकारचे काय वस्तू द्या कुकर पहा कुकरवर शिकाय का हां हे ISI मार्के बघा कुकरवर बरं कुकर बी चांगलं आहे चांगलं जुडवडी कुकर मजबूती चांगली शिकाय आतमध्ये 3 डबे असण्याच्या आम्ही आज जोडेल नाही ते हे पहा या कंपनीत आलं आहे भाऊ प्राय लेडी कंपनीचं आपलं कुकर आलेलं आहे ह्या पेटीमध्येच होतं हे प्राय लेडी कंपनीचं कुकर आलेलं आहे आपल्याला तुम्हाला कोणतं आलं तिकडे कुकर हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा काय किंमत आहे तर कळेल मग याचं MRP नुसारीची पहा MRPची कुठे हां ही पाहिजे MRP 3456 रुपये आहेत तर पहा 3456 रुपयाचं आपलं हे कुकर आहे फक्त आपली एक आणि आपल्या सरकारकडून हे फुकट मिळालं 1 रुपयामध्ये बरं आहे चांगल्या वस्तू आहे बाकी काय नाही अडचण 2-3 माणसापुरते थाई बेस्ट वस्तू सगळ्या त्यांच्या कामी उपयोगी पडणाऱ्या वस्तू सगळ्या त्यात काही अडचण नाही वस्तू बी सगळ्या मजबूत आहेत टिकाऊ आहेत आता तुम्हाला इथल्या वस्तू मिळाल्या का नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ज्या वस्तू तुम्हाला मिळाल्यात आणि किंवा आम्ही ज्या सांगितल्यात त्याच्याकडे तुमचे काय नाव असते ते आम्हाला सांगा बरं आता आमच्याकडे त्याला म्हणते जग इतक्या वस्तू तुम्ही मिळाल्या आम्हाला आता याला टाकी ही मोठी जी याला टाकी म्हणतात याला म्हणते जग याला म्हणतात चमचा भात वाटपास समजा चमच्याच म्हणते याला काय अडचण नाही एक गिल्लाचं हे आलं उंडा तिंबाची मोठी ताट ही उंडा तिंबाची मोठी ताट त्याच्यानंतर हे आली भगुने ते झाकण्याचं काय नाही भगुने ही असे भगुने म्हणते आमच्या तुमच्याकडे काय म्हणते याला त्याच्यामध्ये शिक्का आहे पाहिजे हे भगुने याला म्हणतात वगराळं याला म्हणतात मसाल्याचा डब्बा याला म्हणतात परात ताटमध्ये आमच्याकडे ताट ह्या वाट्या हे डबे एक मोठा अंगुडी हे अशा प्रकारचे सगळे डबे याला म्हणते कढई आणि हे कुकर तर माहीतच आहे याला म्हणते चमचा भाजी वाटपाचा चमचा काय अशा प्रकारची वस्तू काय अशा प्रकारच्या वस्तू आहेत तुम्हाला भांडी किट मिळाली आहे की नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला भांडी किट मिळवायची असेल कशी मिळवायची या संदर्भात आपण संपूर्ण सविस्तर अशी माहिती व्हिडिओ बनवलेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट योजनाची माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही